नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम परफेक्ट असे गाड्यावर मिळतात असे वडापाव बनवूया। वडापाव बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतलेले आहे बघूया। इथे घेतलेले आपण बटाटे मस्त असे उकडून, इथे घेतलेले सोडा, इथे घेतलेले बेसन पीठ, इथे घेतलेले तांदळाचे पीठ, इथे घेतलेले आलं, इथे घेतलेली हिरवी मिरची, इथे घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर आणि इथे घेतलेले लसूण। चला तर मग आता आपण वडापाव बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे एक पातेले घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया बेसन पीठ, त्यामध्ये आपण टाकूया सोडा, त्यामध्ये आपण टाकूया तांदळाचं पीठ, त्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ, त्यामध्ये टाकूया आपण हळद आणि हे सर्व आता आपण असं मिक्स करून घेऊया। एकदम थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊया। चला तर मग आता आपण त्याला असं फेटून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून। हे बघा एकदम छोटे छोटे असे बबल्स येईपर्यंत आपण छान असं फेटून घेतलेले। चला तर मग आता आपण याला अर्धा तास असं झाकून ठेवूया। हे बघा बॅटर आपलं जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, एकदम परफेक्ट असं झालेले। आपलं बेसन पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेले, त्यामध्ये आपण टाकूया आलं, हिरवी मिरची, लसूण आणि मिक्सर मधून आपण पेस्ट करून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकू आणि आपण याची पेस्ट करून घेऊया। हे बघा पाणी न टाकता आपण मिक्सर मधून पेस्ट करून घेतलेली। चला तर मग आता आपण बटाटे मॅशरने बारीक करून घेऊया। हे बघा बटाटे आपण एकदम सॉफ्ट करून घेतलेले। चला तर मग आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। हे बघा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण कढई घेतली, त्यामध्ये आपण टाकलेले थोडंसं तेल, त्याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी। हे बघा मोहरी छान फुललेली आहे, त्यामध्ये आपण टाकूया आपण हिरव्या मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली ती। आपण त्यामध्ये टाकूया हळद, हे बघा हळद सुद्धा आपण परतून घेतलेली। चला तर त्याच्यामध्ये आपण टाकूया मॅश केलेला बटाटा टाकलेला आहे, त्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि फ्रेश अशी कोथिंबीर। आणि चला तर आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, याला आपण असं मिक्स करून घेऊया। हे बघा बटाट्याची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली। चला तर मग आता आपण याला गार करून घेऊया। हे बघा बटाट्याची भाजी आपली गार झालेली। चला तर मग आता आपण असे गोल गोल आकाराचे वडापाव बनवून घेऊया। हे बघा असे चापड सुद्धा बनवू शकता तुम्ही आणि गोल सुद्धा बनवू शकता। चला तर मग आता आपण एक एक करून सर्व असे वडापाव बनवून घेऊया। हे बघा एक एक करून सर्व आपण तयार करून घेतलेले आणि आपलं पीठ सुद्धा मस्त असं मोडलेले। चला तर मग आता आपण वडापाव बनवायला सुरुवात करूया। इथे आपण कढईमध्ये तेल ठेवलेले, तेल आता आपण तापवून घेऊया। चला तर मग आता आपण तेल तापलं का चेक करूया। हे बघा तेल आपलं एकदम परफेक्ट असं तापलेलं आहे। चला तर मग आता आपण एक एक असं याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया।
हे बघा किती मस्त आपला वडा तयार झालेला आहे। चला तर मग आता आपण एक एक करून असे सर्व वडापाव तळून घेऊया। चला तर मग एक एक करून आपण सर्व हे फ्राय करून घेऊया। हे बघा गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची। हे बघा किती क्रिस्पी आणि किती सुंदर असे आपले वडे तयार झालेले। तांदळाचं पीठ टाकलेले त्यामुळे एकदम हे बघा आवाज सुद्धा येते किती क्रिस्पी झालेले। चला तर मग आता आपण एक एक करून सर्व असे वडे तयार करून घेऊया। हे बघा वडे आपले सर्व तयार झालेले। चला तर आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची तळून घेऊया। हे बघा हिरवी मिरची आपली मस्त अशी फ्राय झालेली। चला तर मग आता आपण तिला एका डिशमध्ये सर्व करूया आणि त्याच्यावरतीच गरम गरम असतानाच आपण हलकंसं असं मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। चला तर मग आता आपल्याला वडापाव सोबत एक सिक्रेट अशी चटणी तयार करून घ्यायची। ते आपण लसूण घेतलेला आहे, हा पण फ्राय करून घेऊया। हलकासा आपण ठेचून घेतलेला आहे आणि लाल चटणीसाठी असं आपण असं थोडं असं हे करून घेऊया। हे बघा हाताने आणि हे क्रिस्पी तळून घेऊया आपण। हे बघा किती मस्त असं लाल लाल कलरचं फ्राय झालेले, एकदम क्रिस्पी असं। चला तर मग आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। हे बघा चटणीसाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेले, त्याच्यात फ्राय केलेला लसूण, थोडंसं नॉर्मल असं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि इथे आपण फ्राय केलेला। चला तर मग आता आपण हे सर्व मिक्सरमधून काढून घेऊया। हे बघा वडे सुद्धा आपले तयार झालेले, चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि हिरवी मिरची सुद्धा फ्राय झालेली। चला तर मग आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया। हे बघा परफेक्ट असा आपला वडापाव तयार झालेला आहे। चला तर मग बाय।